आपण बाळाची मालिश, अंघोळ सगळं करतो, पण आईची मालिश कोण करणार? हॅलो, मी आहे सेजल आणि आहे श्रीदाची मम्मा. आई पण 101 सीरीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते मी. आणि हा व्हिडिओ प्रत्येक त्या आईसाठी आहे जी स्वतःला शेवटी ठेवते. मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही पाहिलत की बाळाची अंघोळ किती इम्पॉर्टंट आहे, पण यावेळेला मला एक गोष्ट खूप जाणवली. बाळाची काळजी घेता येता आपण आई म्हणून स्वतःला कम्प्लिटली विसरून जातो. आणि मीही तसंच करत होते, पण नंतर मी बाळाच्या अंघोळीसाठी आणि माझ्या मालिशसाठी एक बाई ठेवली होती. कारण खरं सांगायचं झालं तर डिलेव्हरीनंतर आईचं शरीर खूप थकलेलं असतं, दुखलेलं असतं, पण तरीही आपण ठीक आहे असं म्हणत राहतो. पण आईची मालिश आणि शेक घेणं हे काही नवीन नाहीये. हे आपल्या पुरातन काळापासून चालत आलेलं आहे. यामुळे बॉडी पेन कमी होतं, बॉडी लवकर रिकवर होते, ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईला पुन्हा स्ट्रेंथ आणि एनर्जी मिळते. मी स्वतः अनुभव घेतला आहे. रेग्युलर मालिश आणि शेक घेतल्यानंतर मला खूप हलकं वाटायचं आणि मेंटली पण खूप स्ट्रॉंग वाटायचं. जर तुमच्या घरात किंवा ओळखीत अशी एखादी न्यू मॉम असेल की जी स्वतःची काळजी घेत नाहीये, तर हा व्हिडिओ तिला नक्की शेअर करा. कदाचित तिला ह्याचीच गरज असेल. कारण हॅप्पी आई इज इक्वल टू हॅप्पी बाळ. फॉलो करा आई पण 101 सीरीजसाठी. बाय.